त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट या संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता रॉयल स्टोन निवासस्थानी ही बैठक होणार आहे। आपले प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्याकडून अधिक अपडेट्स घेऊया। अशोक, कालही उपसमितीची बैठक, आज पुन्हा एकदा उपसमितीची बैठक, नेमकं आजच्या बैठकीत काय होऊ शकतं? नक्की श्रुती, आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि काल याच रॉयल स्टोन बंगल्यावरती मराठा आरक्षण उपसमिती आणि माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती आणि यानंतर न्यायमूर्ती शिंदेंसह मराठा आरक्षण उपसमितीचे सचिव सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेलेले होते। त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। मनोज जरांगे पाटलांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, या संदर्भातली सविस्तर माहिती त्यानंतर याच रॉयल स्टोन बंगल्यावरती येऊन या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आली होती आणि यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती निवासस्थानी त्या ठिकाणी बैठक झाली। त्या ठिकाणी विखे पाटलांनी नेमका मनोज जरांगे पाटलांची मागणी काय आहे आणि यावरती काय तोडगा काढला जाऊ शकतो मराठा आरक्षणाचा। नक्कीच आता आज नेमका काही तोडगा निघतोय का या बैठकीत हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट्स घेऊ तूर्तास। धन्यवाद अशोक।